तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला। फॉरेन्सिक रिपोर्ट आलेला नसताना फडणवीसांनी संजय राठोड यांना क्लीन चिट दिल्याचा आरोप पटोलेंनी केलाय। देवेंद्र फडणवीस यांनीच विरोधी पक्षात असताना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण लावून धरलं होतं। फडणवीसांसोबत खोके सरकार सत्तेत आल्यामुळे संजय राठोड यांना क्लीन चिट मिळाल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला। बघा, राज्याचे मंत्री संजय राठोड यांचं जे प्रकरण झालं होतं त्या प्रकरणामध्ये त्यावेळेच्या विरोधी पक्षाचे जे सरकार होतं देवेंद्र फडणवीसांचं, त्यांनी तो मुद्दा उपस्थित केला होता। आता योगायोगानं महाराष्ट्रामध्ये खोक्याचं सरकार आलं आणि संजय राठोड आता फडणवीसांच्या बरोबर मंत्रिमंडळात आहे आणि फडणवीस आता राज्याचे गृहमंत्री आहेत। फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट अजूनपर्यंत आला नाही तरी फडणवीसांनी त्यांना क्लीन चिट देऊन टाकली।